तुम्हाला लाज नाही वाटत का प्रेग्नंट मुलीवर चालून येत आहे? पोटात पोर असताना दोन दोन नवरे घेऊन तिला फिरायला लाज नाही वाटली का? मला माहितीये स्वानंदी दुष्यंतशी कधीच लग्न करणार नाही, कारण ते करण्यासाठी त्यांना मला सोडावं लागेल. आणि काही झालं तरी स्वानंदी मला सोडणार नाही. कितीही संकट आले तरी त्या झेलतील, पण मला सोडून जाणार नाही. पण स्वानंदी, तुमच्या हे लक्षात काय येत नाहीये की दुष्यंत, तुम्ही, तुमचं बाळ हेच खरं कुटुंब आहे. मी आतापर्यंतच्या आयुष्यातला तुमचा कदाचित एक स्थानक होतो, ज्या स्थानकावर तुम्ही काही काळ विसावलात. पण स्वानंदी, तुमचं अंतिम स्थानक दुष्यंत आहे. स्वानंदी, तुम्हाला त्या प्रवासाला जावंच लागेल. आणि तुम्ही जाल ते फक्त एका कारणामुळे, आणि ते म्हणजे तिरस्कार. तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल तिरस्कार मलाच निर्माण करावा लागणार आहे. स्वानंदी, तुम्हाला मणीला विसरावं लागणार आहे, आणि हे मी घडवून आणणार. मम्मा, मम्मा, बुरा न मानो होली है. अंशिता, हे सगळं बंद कर. काय बंद करू? हेच तुझं रंग उधळत चाललंय ते. मम्मा, आज अख्खं जग रंग खेळणार आहे. मग मी का गप्पा बसायचं? मी सुद्धा खेळणार. आणि तुम्हाला काय झालं अचानक? हे बघ, मी नीटच आहे, मला काही झालेलं नाहीये. पण काल काय घरात झालं हे तुम्ही विसरलात वाटतं. होळीच्या साक्षीने केवढा तमाशा झाला आपल्या घरात. हे दिल्लीला गेलेत आणि आज परत काही घडलं आणि ह्यांच्यापर्यंत पोचलं तर मलाच ऐकावं लागेल. तुम्हाला दोघांना काय, तुम्ही दोघं निघून जाल नेहमी सारखे मला एकटीला सोडून. मम्मा, कालचा प्रसंग आपण घडवून आणला होता ना. खरा होता का तो प्रसंग? मला सांगा. नाही ना, मग आपण कशाला घाबरायचं? मस्त एन्जॉय करायचं. आणि मम्मा, मूड स्पॉइल करून घेऊ नका प्लीज. सुजित, समजाव त्यांना प्लीज. मम्मा, सुजित, संचिता, बघ मॉम म्हणते ते पण बरोबर आहे. कालच इतका राडा झालाय, त्यात आपण जर एन्जॉय केलं, ह्याची न्यूज झाली, परत वेगळे राडे होतील. रिस्की आहे जरा सेलिब्रेशन. नाही, या घरात राहणंच रिस्की आहे सुजित. सतत टेन्शन, रेस्ट्रिक्शन्स, काय करावं माणसाने सुजित? बेबी, प्लीज नको समजावूस मला प्लीज. मणी सर, मणी सर, मणी सर, मणी सर. स्वानंदी, काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. अगं मणीसर हाका मारतेस ना, काय झालंय मग? ते मणी सर कुठेच दिसत नाहीये. म्हणजे घरात आहे की बाहेर गेले तेही माहिती नाहीये, म्हणून शोधत होते. मणीला सकाळपासून मी तरी बघितलं नाहीये घरात. संचिता, तू बघितलंयस? नाही, मलाही नाही दिसलाय कुठे तो. मणी, ए भाई, आहे नाच ना तू. ठीक आहे. मणी सर, ये बी. मणी सर, मणी सर, मणी सर, अहो काय चाललंय हे सगळे कोण आहेत? कोण म्हणजे? अरे मित्र माझं ते. जीवाला जीव देणारे मित्र, माझ्या ऑफिस मधले मित्र. आय लव्ह यू.
मणी सर ऐका माझं, शांत व्हा तुम्ही आधी. चला घरात चला. काय घरात? अरे आज होळी आहे. मणी तू तू थंडाई पिऊन आलायस? अरे मग होळी धुळवडला थंडाई नाही पिणार तर का ज्यूस पिणार रे? संचिता मणी सर ऐका माझं, घरात चला. नाही घरात नाही, तुम्ही थंडाई प्या. हे बघडा मणी सर अहो काय करताय, घरात चला तुम्ही. तुम्ही थंडाई प्या हो. मणी सर मला काही प्यायचं नाही, तुम्ही माझं ऐका आधी, घरात चला. अहो, आज मान असतो त्याचा. प्या. मणी सर असं काय करताय, घरात चला आधी. मी सांगतोय ना, प्या थंडाई प्या. मणी सर तुम्ही माझं ऐकणार नाही आहात का? तुम्ही घरात चला म्हणाले ना मी. आनंदी प्या हो. मणी सर काय करताय तुम्ही? मणी सर ऐका. मी म्हणतोय प्या. मणी सर ऐका माझं. मणी सर मी विसरलो. सॉरी, आय एम सॉरी. मी मूर्ख. आता माझ्या लक्षात येतं, माझ्या लक्षातच आलं नाही. अरे आता या माझ्या हातून कशाला थंडाई पितील? आता त्यांच्या आयुष्यात त्यांचा प्रियकर आलाय. तुमच्या हातून ती थंडाई पिणार, रंग लावून घेणार. मी मूर्ख, माझ्या हातून का तुम्ही असं करून घेणार? हा दुष्यंतराव बघा, तुमच्या बाळाची आई तुमच्याकडून रंग लावायचं म्हणते. या दुष्यंतराव, या स्वानंदी वाट बघते. तुम्ही तुमच्या शुभ हाताने रंग लावा त्यांना. तुमच्याकडूनच रंग लावून घेणार आहे त्या. या सर काय बोलताय तुम्ही? काय बोलता? बघा उत्सुकता, बघा उत्सुकता. या सर या. अरे मणी काय करतोस तू? या. अरे काय करतो म्हणजे रंग लावायला बोलवतोय तुम्हाला. बघ असं काही करू नको. तुमच्या हातात रंगच नाही. या इकडे या. अरे अरे मणी नको. लावा सर लावा. अरे मणी काय करतोस तू? अहो लावा लावा. मणी हॅपी होली. हे बाळा, तुझ्या आईला रंग तुझ्या खऱ्या बापाने लावलाय, मी नाही लावलाय. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. लावा. मणी सर मणी सर काय केलं तुम्ही आता? काय केलं म्हणजे? काय केलं मी? मणी सर कसे वागलात तुम्ही आता? मला माहिती आहे तुम्ही असं कधीच वागू शकत नाही. मणी सर तुम्हाला आठवतंय हॉस्टेलवर माझी पहिली होळी होती. मी हट्ट धरला होता की तुम्ही मला रंग लावला तरच मी होळी खेळणार. तुम्ही हॉस्टेलवर आला होतात आणि सगळ्यात आधी तुम्ही मला रंग लावला होता. आणि आज तुम्ही त्या दुष्यंतच्या हातात
म्हणे सर लग्नानंतरची ही आपली पहिली होळी आहे. का असं वागलात तुम्ही? मला माहितीये तुम्ही असं वागूच शकत नाही. म्हणे सर मला खरं खरं सांगा, तुमच्या नकळत कोणीतरी तुम्हाला हसवून थंडाई पाजली आहे का? मला माहितीये तुम्ही नशा कधीच करत नाही, आणि अचानक काय झालंय तुम्हाला? बघितलं ना तुम्ही नशेचे किती वाईट परिणाम होतात ते. हे बघा, तरी मी चिडलेली नाहीये तुमच्यावर, माझा राग नाहीये तुमच्यावर, कारण मला माहितीये मगाशी तुम्ही जे काही बोलला ते तुम्ही नाही बोललात, नशा बोलली. मी एक काम करते, मी तुमच्यासाठी छान आल्याचा कडक चहा करते, तो पिऊन तुम्हाला बरं वाटेल. त्याआधी हे साफ. हात नाही लावायचा. आणि कुठल्या अधिकाराने हा रंग पुसताय तुम्ही? ही नाटकं बंद करा पहिले. सकाळी शालिनी मॅडम बरोबर बोलल्या होत्या, माझं नशीबच खराब आहे. माझ्या आयुष्यात सगळे खोटाटे लोक भरून ठेवलेत. आणि काय म्हणाला तुम्ही? मी नशेत आहे, नशेत बोलतोय सगळं? नाही, इतके दिवस इतके महिने माझ्यात नशा होती, ती नशा उतरली आता. म्हणी सर काय बोलताय तुम्ही? हा जो बोललोय कुठे, पण आता बोलणार आहे स्वानंदी. ऐका, तुम्ही हे जे प्रेमाचं नाटक करताय ना, हे नाटक नाहीये, हे गाजर आहे माझ्यासारख्या मूर्ख गाढवाला दाखवलेलं. तुम्हाला फक्त तुमच्यासाठी, त्या बाळासाठी, तुम्हा दोघांना फक्त नाव हवं होतं म्हणून तुम्ही माझा वापर केला. तुम्हाला फुकटात एक नोकर हवा होता तुमची या बाळाची काळजी घेण्यासाठी, तुम्हाला तो मिळाला. पण आता तुमचा जुना प्रियकर आलाय. तुम्हाला जे आपल्या नात्याचं ओझं वाटतंय ना, त्या नात्यातून मी आज तुम्हाला मुक्त करतोय. जा जा त्या दुष्यंतकडे. म्हणी सर काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्हाला नशा झालीये म्हणून तुम्ही असं वागताय. एक मिनिट. माणूस नशेत असल्यानंतर खरं तेच बोलतो. मी आता नशेत आहे ना, तर मी खरं बोलतोय. माणूस नॉर्मल आयुष्यात जे सत्य बोलू शकत नाही ना, ते नशेत बोलून जातो. म्हणी सर तुम्ही माझ्या प्रेमावर संशय घेताय. नाही स्वानंदी, मी संशय नाही घेते. तुम्ही जे प्रेमाचं नाटक करता ना माझ्यावर, तुम्ही जे प्रेम करता म्हणतात ना, ते खोटं आहे हे मी दाखवून देतोय तुम्हाला. आणि हे करताना तुम्हाला लाज नाही वाटली स्वानंदी? काय काय नाही केलंय मी तुमच्यासाठी? तुम्हाला सुख मिळावं म्हणून वाटेल ते केलेलं आहे मी. त्याला नाव द्यायला तयार झालो तुम्ही, पण आता तुमचा प्रियकर आलाय, त्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत रंग उधळताय. तुम्हाला लाज नाही वाटली याची? म्हणी सर काय बोलताय तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणी सर ऐका माझं, मी तुमच्याशिवाय मजेत राहू शकते. तुम्ही नसलं तर मला काही फरक पडत नाही, असंच म्हणायचंय ना? मला कळलंय. मला कळलंय का? मला दिसतंय गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यासमोर घडतंय सगळं. तुम्ही काय वेगळं सांगायची गरज नाही स्वानंदी. तुम्ही लांब व्हा माझ्यापासून. आणि तुम्ही काय मला सोडणार? मी तुम्हाला सोडतो. आज, आत्ता, या क्षणी. तुम्ही चालते व्हा इथून. तुम्ही चालते व्हा. म्हणी सर दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांजही उरी गोठली. उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती.
स्वानंदीला हर्ट होईल असं बोललोय. मला त्यांना सॉरी म्हणावं लागेल. गाईस, आय एम सो हॅपी. या वर्षीची होळी आपल्याला हवे असणारे रंग घेऊन आपल्या आयुष्यात आली. बघ ना बेबी, आता ह्या प्रॉपर्टीवर हक्क मागायला कोणी उरलंच नाहीये. या सरपुतदार साम्राज्यावर पुन्हा आपलं राज्य असणार आहे. वॉर्डन पडलीये बिचारीवर, ऍक्सिडेंट झालाय, गेलीये 12च्या भावात. आणि तिची अवस्था सध्या इतकी नाजूक आहे, कधी गचकेल. आणि मणी, मला मणीविषयी वाईट वाटतंय. दुष्यंतमुळे बघितलं त्याचं काय झालं. हो ना. स्वानंदीच्या विरहात बिचारा असाच वेडा 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 होत जाईल. मला असं वाटतं कुठेतरी हिमालयात वगैरे निघून जाईल तो. आणि त्या स्वानंदीचं काय करायचं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे दुष्यंतराव. ऑफकोर्स. म्हणजे आधी स्वानंदीला मणीपासून तोडायचं, मग त्यांचा डिवोर्स झाला की तिच्याशी लग्न करून तिला इथून कुठेतरी दूर घेऊन जायचं आणि मग तिथे सोडून यायचं. वा संचिता, मम्मा, हे काय करतेस? अक्कल आहे तुला? मम्मा असं काय करताय? होळी आहे, जस्ट एन्जॉय करतो आम्ही. द्या माझा ग्लास मला प्लीज. ही थंडाई आहे ना, ही पिणार आहेस तू? अगं तुला काही झालं तर, आय मीन माझ्या नातवाला काही झालं तर तू प्रेग्नंट आहेस, कळतं का तुला काही? हा बरोबर आहे तुमचं. मला वाटलं थंडाईच आहे, बाळाला चालेल म्हणून जस्ट 2 सिप पिणार होते मी. पण ठीक आहे, सॉरी मम्मा, मी नाही पिणार. बरं असू द्या, ठीक आहे. चल उठ आणि आंघोळ कर आणि फ्रेश हो. चल चल चल. आणि हे बघ, तुला ना मी बदामाचा शिरा करून घेतलाय, साजूक तुपातला शिरा करून ठेवलाय, तो खा. चल 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 उठ. सुजित तू पण उठ. चल. संचिता, आता उठताना सावकाश. हो सावकाश. तू ना लक्ष म्हणून देत नाहीस. हो, तू आहेस ना. मम्मा नसती तर काय झालं असतं. सुजी. चल आता ये, सावकाश. हॅपी होळी. या घराचा ना उकिरडा करून टाकलाय त्या आश्रितनी. स्वानंदी, स्वानंदी, जरा लवकर लवकर चाल. काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतेस? दिसत नाहीये तुला किती घाण केली ही? तुझ्या नवऱ्याने मवाली मित्रमंडळ जमवून सगळी घराची घाण करून टाकलीये. ही साफ कोण करणार? मी करू की ह्यांना बोलवू दिल्लीवरनं? काय गे उभी कायस? मी कीर्तन करते इकडे, उत्तर नाही. ही म्हणीने केलेली घाण मला सगळी साफ करून हवी आहे. हे बघ, तुझं लग्न टिकेल की नाही टिकेल, तू इथे राहशील की दुष्यंत बरोबर जाशील, म्हणी तुझा दिवस होईल, ह्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, काही संबंध नाही. माझं सुंदर घर मला स्वच्छ करून हवंय. काय ऐकायला येतंय का? मी काय बोलले? मला घर साफ करून हवंय. त्या आश्रिताने काल पण होळीचा सत्यानाश केला आणि आजही तसंच. शी. आई गो. स्वानंदी, अगं काय करतेस तू?
साफसफाई करतेय. तुम्हाला काय करायचंय तुम्ही जा इथनं प्लीज. मला माझं काम करू द्या. ओके ओके कर कर. हे बघ मी तुला तुझं काम करण्यावाचून अडवत नाहीये, पण ते काम करायला शक्ती लागेल ना तुला, म्हणून मी ही पुरणपोळी आणली. हे घे. मला नाही खायची आहे, तुम्ही प्लीज जा इकडनं. हे बघ ही पुरणपोळी मी स्वानंदीला खायला सांगत नाहीये, माझ्या बाळाच्या आईला खायला सांगतोय, कारण तिला पौष्टिक आहाराची गरज आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की नाही. हे बघ तुझ्यामध्ये आणि मणीमध्ये जे वाद आहेत त्याचा परिणाम तू आपल्या बाळावर नको होऊ देऊस. या सगळ्यात त्या बिचारीची काय चूक आहे सांग बरं मला. हे घे. मी सांगितलं ना तुम्हाला मला नाही खायचंय, आणि तसंही मला काही खायची इच्छा होत नाहीये. तुम्ही जा इकडनं. बघ मी तुझी इच्छा विचारत नाहीये, तुला तुझी ड्युटी करायला सांगतोय. हे बघ प्लीज आपल्या बाळासाठी का त्याचा विचार कर. ये इथे बस, देते इथे बस. मॉम प्लीज. हे घे. व्हेरी गुड. मी साफ करतो सगळं. अगं तू अजून खायला सुरुवात नाही केलीस. अरे आय एम सॉरी, मी दूध आणायचं विसरलो. आणतो आता. कशा हे घे. खा कमॉन प्लीज, आपल्या बाळासाठी तरी खा. व्हेरी गुड. गेल्या वर्षीच्या होळीत आणि या वर्षीच्या होळीत खूप फरक आहे. गेल्या वर्षी मी आणि मणी सरांनी एकत्र छान होळी साजरी केली होती. एका वर्षात इतकं काय काय बदलेल असं अजिबात वाटलं नव्हतं. आम्ही कायम एकत्र सगळे सण साजरे करू असंच वाटत होतं मला, पण आता सगळंच बदललंय. आमच्या नशिबात भलतंच काहीतरी वाढवून ठेवलंय. आज पहिल्यांदा असं झालंय की मणी सर माझा चेहरा सुद्धा बघायला तयार नाहीये. माझ्या प्रेमावर संशय घेतायत ते.